तर आजच्या दिवसाची सुरुवात करतेय मी माझ्या मुलीच्या टिफिन पासून आणि हे माझं वीकडेजचं रुटीन असतं। तर सकाळी उठून फ्रेशन अप झाल्यानंतर मी पहिले किचन कडे जाते। तर सानवीच्या स्कूलमध्ये गुरु नानक जयंतीचं सेलिब्रेशन होतं, त्यामुळे आज सगळ्यांना स्कूलमध्ये पुरी आणि भाजी घेऊन यायला सांगितलेली, त्यामुळे मी आज पुरी आणि भाजी बनवते तिच्यासाठी। जनरली मी तिला टिफिनला फ्राईड गोष्टी देत नाही, पण आज द्यावं लागतंय, पण समटाइम्स चालतं। तर इथे सानवीचा टिफिन बनवून झाल्यानंतर मी तिला उठवायला गेले आणि ती थोडं त्रास देते सकाळी उठायला, म्हणजे तिला मला उचलूनच आणावं लागतं वॉश बेसिन पर्यंत। म्हणजे ती जिथे जागा मिळेल तिथे थोडासा झोपण्याचा प्रयत्न करते आणि मला असं वाटतं की सगळीच मुलं असं करत असावी, पण हो, जेव्हा मी तिला आंघोळ घालते तेव्हा मग ती फ्रेश होते मस्त। आणि मी रात्रीच डिसाइड करून ठेवते की तिला उद्या कुठला ड्रेस घालायचा, म्हणजे जेव्हा सेलिब्रेशन असेल तेव्हा। अदरवाईज तिचा स्कूल युनिफॉर्मच असतो रोज। आणि इथे मी तिच्यासाठी दूध गरम करते मायक्रोवेव्ह मध्ये। आणि ती इथे रेडी झाली होती, त्यानंतर मग आम्ही दोघेही तिला स्कूलमध्ये ड्रॉप करायला गेलेलो। सकाळच्या कोवळ्या किरणात एक शांत जादू असते। सकाळ म्हणजे एक नवीन दिवस नसतो, तर ती एक संधी असते आपल्या लोकांसाठी जगण्यासाठी। आईसाठी स्वतःपेक्षा सगळ्यांची जास्त काळजी घेणं, पण त्या छोट्या क्षणांमध्येच तिचं खरं समाधान दडलेलं असतं। आणि सकाळचं माझं आवडतं काम म्हणजे बाल्कनीचे डोअर्स ओपन करणं, कारण सकाळी बाल्कनीमधून एवढी सुंदर सूर्याची किरणं येतात की ते पाहून मन अगदी प्रसन्न होतं। इथे मी बनवते आमच्या दोघांसाठी चहा। आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं रागी डोसा बॅटर कसं बनवायचं ते। आज मी त्याच बॅटरचा डोसा बनवणार आहे। जर तुम्हाला हे प्रमाण माहिती नसेल तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता, त्यात मी पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे। आणि गॅसवर चहा उकळतोय तोपर्यंत मी मस्त बेड सेट करून घेते, म्हणजे छान नीट आणि क्लीन दिसतो बेड। तर मी दोन्ही बेडरूम मधले बेड छान क्लीन करून घेतले। चहा पिऊन झाल्यानंतर आमच्या कामवाल्या ताई आलेल्या। मी त्यांना युजुअली सकाळी लवकरच बोलवते, कारण मग घरातली सगळी कामं झाली की छान प्रसन्न वाटतं। तर इथे मी डोसासाठी चटणी बनवतेय, तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजते एअर फ्रायरला।
तर हे डोसा बॅटर फ्रीजमधून काढून मी त्यात चवीनुसार मीठ टाकून याला छान मिक्स करून घेतलं। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, मुलांनाही खूप आवडते। माझी मुलगी तर खूप आवडीने खाते हा रागी डोसा। आणि रागीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि भरपूर प्रमाणात फायबर्स असतात। तर इथे मी ब्लिंकिट वरून पोडी पावडर ऑर्डर केलेलं। मी जनरली घरीच पोडी पावडर बनवते, म्हणजे तुम्ही याला गन पावडर पण म्हणू शकता। याची टेस्ट खूप छान असते। या पावडरमुळे डोसा अजून छान टेस्टी बनतो। आणि हे पोडी पावडर आपण घरी इझिली बनवू शकतो। पण मला आज खूप घाई होती, सकाळची वेळ होती, त्यामुळे मग मी थोडंसं ऑर्डर केलेलं। जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगा, मी तुमच्यासोबत याची नक्की रेसिपी शेअर करेल। तर इथे एअर फ्रायरला शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी आता चटणी बनवून घेते। ती डोसासोबत खाण्यासाठी ही शेंगदाण्याची चटणी पण खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा। आणि बनवण्यासाठी खूप इझी आहे आणि खूप लवकर पण होते। तर एका ग्राइंडिंग जारमध्ये शेंगदाणे ॲड केल्यानंतर त्यात बेसिक स्पाइसेस टाकले, म्हणजे रेड चिली पावडर, चवीनुसार थोडंसं मीठ, लसूण, चिंच आणि थोडंसं जिरं टाकून याला छान पेस्ट करून घ्यायची। आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तडका टाकू शकता किंवा तशी ही चटणी खूप छान लागते। तर इथे मी चटणीवर तडका टाकण्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवला। त्यानंतर छान ऑइल गरम झालं की त्यात टाकून घ्यायची थोडीशी उडद डाळ, मोहरी आणि चना डाळ टाकून याला छान फ्राय करून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे ह्या डाळी सगळ्या छान क्रिस्पी होतात। आणि डोसा बॅटर छान तव्यावर पसरून घेऊन मग याच्यावरती टाकायची पोडी पावडर। तुम्ही याच्यावरती कांदा, टोमॅटो किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्या भाज्याही ऍड करू शकता। मी आज फक्त पोडी पावडर आणि भरपूर प्रमाणात पनीर टाकतीये। ब्रेकफास्टसाठी डोसा हा खूप छान ऑप्शन आहे, फक्त बॅटर बनवलेलं असायला पाहिजे फ्रीजमध्ये। आणि डोसा रेडी झाल्यानंतर लगेच तनुजला सर्व केला आणि त्यानंतर मग मी पण खाल्ला। आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर थोडासा टाइमपास केल्यानंतर मी लगेच किचनमध्ये आले परत। आजचा लंच खूप सिंपल असणार आहे। तर मी आज बनवते टोमॅटोची चटणी आणि पोळी, कारण ब्रेकफास्ट थोडा हेवी झालेला, त्यामुळे जास्त काही भूक नव्हती। आणि तनुजला टोमॅटोची चटणी खूप आवडते, त्यामुळे मग डिसाईड केलेलं की आज ही चटणीच बनवू आणि बनवायला पण इझी असते। तर त्यासाठी मी पहिले बेसिक फोडणी देते आणि त्यात मग कांदा ॲड करून त्याला छान फ्राय करून झालं की मग टोमॅटो ॲड करते आणि मग टोमॅटो छान मॅश होईपर्यंत त्याला कुक करून घेते। तुम्ही टोमॅटोची चटणी कशी बनवता मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा। आणि मी टोमॅटोच्या चटणीमध्ये थोडासा गूळ टाकते, त्याने छान टेस्ट बॅलन्स होते याची।
आणि भाजी झाल्यानंतर आमच्याकडे ज्या पोळीसाठी मावशी येतात त्या मावशी आलेल्या. मग मावशींनी पोळ्या बनवल्या मस्त, पण आम्ही जेवण थोडं लेट करणार होतो. आणि सगळी कामं झाल्यानंतर माझा आजचा टास्क होता तो म्हणजे फ्रीज वाईप डाऊन करणं. कारण मी दिवाळीसाठी माहेरी गेलेली आणि फ्रीजवर भरपूर डस्ट जमा झालेली, त्यामुळे मी आज डिसाईड केलेलं की आज फ्रीज बाहेरून तरी वाईप करूया. त्यामुळे मग मी सगळे फ्रीज मॅग्नेट्स आणि जे प्लॅनर आहे माझे वीकली ते काढून छान फ्रीज वाईप करून घेतला. सानवी स्कूलमधून आल्यानंतर तिचा होमवर्क घेतला, कारण 2-3 दिवस गॅप पडलेला. आणि असा होता माझा आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.